सत्तेतील 3 पक्षात आयारामांची गर्दी वाढली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण महायुतीमधील घटक पक्षांनी आपल्या पक्षात महाविकास आघाडीतील लोकांना घेण्यासाठी मेगा भरती सुरू केली आहे. हीच मेगा भरती महायुतीत वादाची ठिणगी पाडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार यश मिळाले. त्यानंतर महायुतीने महापालिका निवडणुकीत आपला फोकस वळवलेला आहे आणि यासाठी महायुतीतील 3ही पक्षांनी महाविकास आघाडीतील माजी आमदार, माजी महापौर, जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरसेवक यांची मेगा भरती सुरू केली. मात्र हे घेताना महायुतीचं हित न पाहता आपलं हित पाहण्याच्या प्रयत्नात महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. महायुतीत सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या वतीनं महाविकास आघाडीला तडे देताना महायुतीतील उमेदवारांच्या विरोधात ज्यांनी निवडणुका लढवल्या त्यांनाच गळाला लावलं जात आहे. किंबहुना त्यांच्यासाठी पायघड्या अंथरल्या जात आहेत आणि याचा परिणाम विधानसभेचा शत्रू आता मित्रपक्षात आल्याने कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवायची हा प्रश्न आहे. शिवाय तो महायुतीचा उमेदवार पाडणार नाही तरी त्याचा काय भरोसा हा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.